पतीला सोडून ज्याच्या सोबत लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहिली, खून करून तोच फरार झाला। नेमकं घडलं काय? 4 महिन्यांनंतर खुनी सापडला कसा? सगळं जाणून घेऊ। 25 सप्टेंबर 2025 अमरावतीमधील राहुल नगर बिच्छू टेकडी परिसरातील कविता पिल्लारे यांचा मृतदेह यावेळी आढळला होता। यामुळे या परिसरात एकच खळबळ उडाली। 4 महिन्यांपूर्वी घडलेल्या या हत्या प्रकरणाचा छडा अखेर लागला। फरार असलेल्या मुख्य संशयित आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। नेमकं प्रकरण काय समजून घेऊ। मृत कविता पिल्लारे आणि सुभाष वानखडे हे लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होते। यापूर्वी मृतक कविताच्या पहिल्या पतीने पोलिसात कविता बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली। तिला पहिल्या पतीकडून 2 अपत्य होते। आपल्या पतीला सोडून कविता सुभाष वानखडे याच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहायची। अमरावतीमधील राहुल नगरातील भाड्याच्या खोलीमध्ये ती राहायला लागली। दोघांमध्ये वारंवार वाद होत असल्याचं स्थानिकांनी पोलिसांना सांगितलं। मृतदेह आढळला तेव्हा खोलीचा दरवाजा बाहेरून बंद होता। त्या दिवसापासून सुभाष वानखडे हा फरार झाला होता। या प्रकरणी कविताच्या बहिणीने फ्रेझरपुरा पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल केली होती। तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे फ्रेझरपुरा पोलीस निरीक्षक रोशन शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे। आरोपीला पोलिसांनी नेमक्या कशा बेड्या ठोकल्या, या सगळ्या प्रकरणावर नेमकी पोलिसांनी काय माहिती दिली आहे तेही पहा। यातील फिर्यादी यांनी त्यांची बहीण कविता नागेश पिल्लारे या काही दिवसांपूर्वी घरातून निघून गेलेल्या होत्या 27/6/25 आणि त्याच्याबाबत मिसिंगची तक्रार त्यांचे जावई यांनी तळेगाव या ठिकाणी दिलेली होती। याच्यानंतर काही दिवसांनी त्यांच्या जावयांचा त्यांना फोन आला की तुम्ही अमरावती इथे या आणि अमरावती इथे तुमची बहीण तिच्या एका घरामध्ये मृत्युमुखी पडलेली आहे। त्यावरून माहिती घेतली असता पोलिसांनी तात्काळ फ्रेझरपुरा पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन तात्काळ तिथे माहिती घेतली तर ती आरोपी बरोबर सुभाष वानखेडे नामक आरोपी आहे त्याच्याबरोबर तिथे गेले काही दिवसांपासून 15-20 दिवसांपासून तिथे राहायला आलेली होती आणि ती म्हणजे लिव्ह इन रिलेशनशिप काही त्या व्यक्तीबरोबर राहत होती। आधीच्या रात्रीसुद्धा त्यांची काही भांडणं झाली होती आणि त्यांच्यात वादविवाद असल्याबाबतही माहिती मिळाली होती। परंतु हा जो आरोपी आहे तो त्या दिवशी घराला कडी लावून कोणालाही न सांगता त्यांनी त्याचा खून केल्यानंतर जो गायब झालेला होता तो परवाच्या दिवशी आम्हाला माहिती मिळाली की तो गुजरात राज्यामध्ये आहे। याच्यावरून माननीय पोलीस आयुक्त साहेबांच्या मार्गदर्शनाने आणि आमच्या PI शिरसाट फ्रेझरपुराची टीम यांनी त्या ठिकाणी संपर्क करून सापळा रचून तिथल्या पोलिसांच्या मदतीने त्या आरोपीला ताब्यात घेतलेला आहे आणि त्याला इथं आणलेलं आहे। त्याला आरोपीला पुढे शनिवारपर्यंत PCR मिळालेला आहे म्हणजे 4 दिवसांचा आणि अधिकचा तपास आमचे PI फ्रेझरपुरा आणि ACP फ्रेझरपुरा आणि त्यांचे सहकारी करत आहे। याच्यामध्ये आरोपीने तिला गळा दाबून उशीने दाबून अशा पद्धतीने मारलेलं होतं आणि त्याच्याबाबतही तिचं PM झालेलं आहे आणि पुढील तपास आता सुरू आहे। त्यामुळे 4 महिन्यांनंतर आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। एकूणच या धक्कादायक प्रकरणामुळे अमरावतीत एकच खळबळ उडाली आहे।